आपण भूगोल पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 6 तृतीयक आर्थिक क्रिया हा भाग त्या ठिकाणी अभ्यासत होतो। त्यामध्ये आपण वाहतूक हा भाग पाहिलेला आहे। त्यानंतर व्यापार ह्या भागाचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी पाहत होतो। त्यामध्ये आपण त्याचं भौगोलिक स्पष्टीकरण पाहिलेलं आहे। व्यापार म्हणजे काय किंवा व्यापार ही क्रिया कशी घडून येते, तर त्यामध्ये व्यापार म्हणजे वस्तूची देवाणघेवाण। पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी वस्तू विनिमय पद्धत होती। वस्तू विनिमय म्हणजे काय, वस्तूच्या बदल्यामध्ये वस्तू देणं। जसं शेती असेल, शेती दिली तर त्याच्या बदल्यामध्ये मग एखादी वस्तू, किंवा पूर्वी धान्य दिलं जायचं त्याच्या बदल्यामध्ये मग त्या ठिकाणी इतर काही आवश्यक असलेली वस्तू आपण घेत असू। अशा प्रकारे वस्तू विनिमय पद्धत अस्तित्वात होती। आणि नंतरच्या काळात जेव्हा चलन उपलब्ध झालेलं आहे तेव्हा मग आपण रुपये किंवा पैशाच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे व्यवहार करू लागलेलो आहे। आता साहजिकच व्यापार का घडून येतो, तर विशेषतः प्रदेशामधील जी असमानता आहे, उत्पादनातील असमानता म्हणूया आपण, त्या उत्पादनातील असमानतेमुळे व्यापार घडून येतो हे आपण पाहिलेलं आहे। व्यापाराचे वेगवेगळे प्रकार आहेत। अंतर्गत व्यापार असेल, आंतरराष्ट्रीय व्यापार, बहुराष्ट्रीय व्यापार, असे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत आणि आज आपण व्यापार याच्यातील करून पहा पान नंबर आहे 59 पान नंबरवर दिलेलं करून पहा हा भाग आपण त्या ठिकाणी अभ्यासत आहोत। आता त्यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा, काळजीपूर्वक लक्ष द्यायचंय। खालील अ, आ, ई या परिस्थिती विचारात घ्या व त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। आता आपल्याला या ठिकाणी एक 3 ठिकाणं दिलेली आहेत, अ, आ, ई, आणि अशा परिस्थितीमध्ये ती परिस्थिती विचारात घ्यायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला या ठिकाणी द्यायची आहेत त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, क आणि ख हे 2 देश आहेत बघा। आता या ठिकाणी देशांना अशी विशिष्ट नावं दिलेली आहेत। त्यामध्ये एक देश आहे क आणि दुसरा आहे ख। तर क हा देश 200 मजुरांना कामावर ठेवून 500 टन गव्हाचे उत्पादन करतो। बघा, क हा देश 200 मजुरांना कामावर ठेवून 500 टन गव्हाचे उत्पादन करतो। तर ख हा देश 300 मजुरांना कामावर ठेवून 1000 टन गव्हाचे उत्पादन करतो। आता तुमच्या लक्षात आलं असेल इथे काय लक्षात येतं, तर या ठिकाणी दोन्ही देशामध्ये गव्हाचं उत्पादन होत आहे, परंतु त्याचं प्रमाण कमी जास्त आहे मग साहजिकच त्या ठिकाणी काय प्रतिक्रिया होत असेल हे पुढे आपल्याला पाहायचे। दुसरं आहे ग 300 किलोग्रॅम चहाचे उत्पादन घेतो आणि म 500 किलोग्रॅम कॉफीचे उत्पादन घेतो। म्हणजे ग या देशामध्ये 300 किलोग्रॅम चहाचं उत्पादन होतं आणि म या देशामध्ये 500 किलोग्रॅम कॉफीचं उत्पादन होतं। तर ग हा देश कॉफीचे उत्पादन घेत नाही, ग या देशामध्ये कॉफीचं उत्पादन होत नाही, पण म हा देश चहाचे उत्पादन घेत नाही। पहा, आता या ठिकाणी एका देशामध्ये चहाचं उत्पादन होतंय तर एका देशामध्ये कॉफीचं उत्पादन होतंय। तर तिसरं आहे ई, च या देशामध्ये जल अभियांत्रिकी आणि कृषी क्षेत्रात कौशल्य आहे। तर छ या देशामध्ये मेट्रो निर्मितीमध्ये कौशल्य आहे। म्हणजे या ठिकाणी अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये प्रसिद्ध किंवा अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये छ हा देश अग्रेसर आहे। तर छ हा देश कशामध्ये, तर मेट्रो निर्मिती, मेट्रो प्रकल्प जे आहेत त्याच्यामध्ये त्या देशाला चांगली गती आहे किंवा त्या देशाने कौशल्य संपादन केलेलं आहे। अशा वेळी मग पुढे आपल्याला काय विचारले पहा, ते पुढे या ज्या परिस्थिती आहेत त्याच्यावरून आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं द्यायची। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, असारख्या परिस्थितीत क आणि ख 2 देशादरम्यान व्यापार होईल का? असारख्या परिस्थितीत म्हणजे पहिलं पहा, आता इथे क आणि ख हे 2 देश आहेत। बघा, यामध्ये ग देश, क आणि ख या दोन्ही देशात गव्हाचं उत्पादन होतं, बरोबर आहे। त्यामुळे व्यापार होण्याची शक्यता कमी आहे। आता दोन्ही देश गव्हाचं उत्पादन करतात, साहजिकच त्यांना काही त्या ठिकाणी हे उत्पादन आयात करण्याची किंवा व्यापार क्रिया घडण्याची ते शक्यता कमी आहे। पण दुसरं एक मात्र सांगता येईल की जर लोकसंख्या आणि उत्पादन यामध्ये फरक असला तर काय होणार आहे, त्यानुसार मागणी जास्त असेल तर व्यापार होऊ शकतो। आता पहा, एखाद्या देशामध्ये लोकसंख्या जास्त असेल आणि उत्पादन होतंय मात्र ते कमी पडत असेल तर मात्र त्या देशाला दुसऱ्या देशाकडून ते उत्पादन मागवावं लागेल किंवा आयात करावं लागेल। म्हणजे साहजिकच त्या ठिकाणी व्यापार हा होऊ शकतो हे आपण सांगू शकतो पहा। त्यानंतर दुसरं काय म्हटलेलं आहे पहा, दोन आ सारख्या परिस्थितीत ग आणि म या 2 देशादरम्यान व्यापार होईल का? आता आ या परिस्थितीमध्ये काय स्थिती आहे, तर ग देश हा चहाचे उत्पादन घेतो पहा आणि म देश हा कॉफीचं उत्पादन घेतो। म्हणजे म देशामध्ये चहाचं उत्पादन होत नाही, ग देशामध्ये कॉफीचं उत्पादन होत नाही। ग देश कॉफीचे उत्पादन घेत नाही, साहजिकच त्या देशातील कॉफीची मागणी पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना म देशावरती अवलंबून राहावं लागणार आहे पहा। आणि ग देश कॉफीची आयात करेल तर चहाची निर्यात करेल। त्यांच्याकडे कॉफीचं उत्पादन होतं
म्हणून ते काय करतील, कॉफीची उत्पादन होत नाही म्हणून कॉफीची आयात करतील, तर चहाचं उत्पादन होतं म्हणून चहाची निर्यात करतील पहा. तर मदेश चहाची आयात करेल व कॉफी निर्यात करेल म्हणून उत्पादने वेगवेगळी असल्याने ग व मदेशात परस्पर व्यापार होईल. पहा, उत्पादने वेगवेगळी आहेत तिथे. एक देश चहाचं उत्पादन करतोय, कॉफीचं. साहजिकच आपली कॉफीची गरज भागवण्यासाठी चहा उत्पादक देश करणार आहे, चहाची आयात करणार आहे. आणि जिथे चहाचं उत्पादन होतं तो त्या देशामध्ये कॉफीचं उत्पादन नाही म्हणून तो देश कॉफी आयात करणार आहे. साहजिकच मग या ठिकाणी काय होईल, दोघांमध्ये परस्पर व्यापार होईल पहा. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, जर असारख्या परिस्थितीत क आणि ख या दोन देशादरम्यान व्यापार होत असेल तर दोन देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल तुम्हाला काय लक्षात येते? बघा, जर असारख्या परिस्थितीत क आणि ख या दोन देशादरम्यान जर व्यापार होत असेल तर त्याच्या अर्थव्यवस्थेबद्दल काय सांगता येईल? तर असारख्या परिस्थितीमध्ये क आणि ख देशादरम्यान उत्पादनात भिन्नता असेल तर व्यापार होईल. बघा, व्यापार केव्हा होतो? उत्पादनामध्ये भिन्नता असेल, म्हणजे एका ठिकाणी कमी एखाद्या ठिकाणी जास्त असं उत्पादन असेल तर व्यापार होतो. उत्पादन कमी असणारा देश गहू आयात करेल व उत्पादन जास्त असणारा देश काय करेल, गव्हाची निर्यात करेल. हे आपल्याला सांगता येईल, म्हणजे इथे गव्हाची आयात निर्यात ही होऊ शकते पहा. त्यानंतर प्रश्न चौथा आहे, जर आ सारख्या परिस्थितीत ग आणि म या दोन देशादरम्यान व्यापार होत असेल तर दोन देशातील हवामानाबद्दल काय सांगता येईल? बघा, आ सारख्या स्थितीत ग आणि म या दोन देशादरम्यान व्यापार होत असेल तर दोन देशातील हवामानाबद्दल काय सांगता येईल? बघा, ग व म हे दोन्ही देशांचं हवामान कसं आहे? उष्णकटिबंधीय असण्याची शक्यता आहे. का बरं? कारण कॉफी आणि चहाचं उत्पादन कुठे होतं? उष्णकटिबंधामध्ये होतं, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे कॉफी आणि चहाच्या उत्पादनासाठी त्या ठिकाणी उष्णकटिबंधीय हवामान लागतं, म्हणजे दोन्हीकडचं हवामान कसं सारख्या प्रकारचं आहे. पण कॉफी व चहा सारख्या उत्पादनात उष्ण हवामान, त्याचबरोबर डोंगर उताराची जमीन, पाण्याचा निचरा होणारी जमीन, त्याचबरोबर भरपूर पर्जन्याची आवश्यकता असते पहा. साहजिकच त्या ठिकाणी मग हा व्यापार होऊ शकतो किंवा हवामान जे आहे ते कसं आहे, उष्णकटिबंधीय आहे, हे आपल्याला सांगता येईल पहा. त्यानंतर पाचवा जो आहे त्यामध्ये काय म्हटलंय, जर ई सारख्या परिस्थितीत दोन देशादरम्यान व्यापार होत असेल तर ते तुम्हाला देशाच्या मानवी साधन संपत्तीबद्दल काय सूचित करते? बघा, तर च देशात जल अभियांत्रिकी व कृषी क्षेत्रात कौशल्य आहे पहा. च हा देश आहे तिथे जल अभियांत्रिकी आणि कृषी क्षेत्र या ठिकाणी कौशल्ययुक्त मनुष्यबळ आहे. तर छ या देशात मेट्रो निर्मितीमध्ये कौशल्य आहे, म्हणजे दोन्हीकडची उत्पादनं भिन्न भिन्न आहेत किंवा कौशल्य भिन्न भिन्न आहेत पहा. त्यामुळे काय होईल, या देशात च देशात प्राथमिक व द्वितीयक व्यवसायातील मानवी साधन संपत्ती जास्त असेल. कारण पहा, शेती म्हटलं की काय आलं, प्राथमिक व्यवसाय आला. त्यामुळे या ठिकाणी प्राथमिक व द्वितीयक व्यवसायामधील मानवी साधन संपत्ती जास्त असेल. तर छ या देशामध्ये मेट्रो निर्मिती होते, म्हणजे तिथे द्वितीयक व्यवसायामध्ये कौशल्य असलेली साधन संपत्ती किंवा मानव साधन संपत्ती अधिक असल्याचं आपल्या लक्षात येईल. बघा, काय म्हटलं या ठिकाणी, छ या देशात मेट्रो निर्मितीचं कौशल्य आहे, त्यामुळे त्या देशात प्राथमिक व द्वितीय व्यवसायातील मानवी साधन संपत्ती असेल. तर छ या देशामध्ये छ हा देश मेट्रो निर्मिती करतो, म्हणजे तिथे काय, मेट्रो निर्मिती हा कसा व्यवसाय आहे? द्वितीयक व्यवसाय आहे. साहजिकच असं कौशल्य असलेली मानवी साधन संपत्ती तिथे अधिक असणार आहे, हे आपण सांगू शकतो पहा. त्यानंतर सहावा प्रश्न काय आहे, दोन देशांमध्ये व्यापारावर परिणाम करणाऱ्या घटकांची यादी करा. आता पहा, कुठल्याही देशाचा व्यापाराचा जेव्हा आपण विचार करतो तर त्या व्यापारावर कोणती घटक परिणाम करतात? तर साधारण या दोन्ही देशांमध्ये सुद्धा तेच घटक परिणाम करणारे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये पहिला आपल्याला सांगता येईल भूपृष्ठ रचना. एखाद्या देशामध्ये एखादं उत्पादन घ्यायचं असेल तर भूपृष्ठ रचना कशा प्रकारची आहे याचा त्या ठिकाणी अभ्यास करावा लागेल किंवा पाहावं लागेल. त्याचबरोबर दुसरा घटक आहे तो म्हणजे हवामान. एखाद्या उत्पादनासाठी हवामान कशा प्रकारचं आवश्यक आहे? जसं गहू आहे, गव्हासाठी समशीतोष्ण कटिबंधीय हवामान आवश्यक असतं. मग ज्या ठिकाणी असं समशीतोष्ण कटिबंधीय हवामान असेल तिथे गव्हाचं उत्पादन होईल. तर चहा, कॉफी याच्यासाठी उष्णकटिबंधीय हवामान आवश्यक आहे, म्हणजे त्या ठिकाणी हवामान हा घटक तिथल्या उत्पादनावरती प्रभाव पाडत असतो पहा. त्यानंतर पुढचा घटक आपल्याला सांगता येईल वाहतूक. आता वाहतूक व्यवस्था सुद्धा उत्तम असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वाहतूक मार्ग, त्याच्यामधील कौशल्य हे सुद्धा महत्वाचं आहे. एखाद्या देशामध्ये वाहतूक मार्गाचा विकास झालेला नसेल तर काय होणार आहे तिथे, मग साहजिकच व्यापारामध्ये अडथळा येणार आहे. जसं आपण कांगो नदीचं खोरं सांगू शकतो आफ्रिकेमधील, अमेझॉन नदीचं खोरं अमेरिकेमधील असेल, दक्षिण अमेरिकेमधील. हा कसा घनदाट अरण्याचा प्रदेश आहे किंवा अगदी वाळवंटी प्रदेश सांगू शकतो. त्या ठिकाणी काय होतं, वाहतूक व्यवस्था ही उत्तम दर्जाची
निर्माण करणं शक्य होत नाही साहजिकच. मग इथे वाहतुकीमुळे हा जो व्यापार आहे त्या व्यापारामध्ये अडथळा येतो. म्हणजे आपल्याला काय सांगता येईल, वाहतूक व्यवस्था उत्तम असणं गरजेचं आहे पहा. त्यानंतर पुढचा घटक आहे लोकसंख्या. आता एखाद्या उत्पादनाची विक्री होण्यासाठी लोकसंख्या हा घटक महत्वाचा आहे. तर लोकसंख्येचा 2 प्रकारे वापर होतो. एक म्हणजे साधन संपत्ती किंवा एखादी लोकसंख्या जी आहे ती कौशल्ययुक्त असेल, त्याच्याकडे कौशल्य असेल तर त्याचा वापर ते करू शकतात. त्याचबरोबर व्यापार होण्यासाठी अधिक लोकसंख्या असणं गरजेचं आहे. लोकसंख्या जास्त असेल तर मालाची विक्री जास्त होणार आहे पहा. साहजिकच लोकसंख्या हा घटक सुद्धा त्या ठिकाणी व्यापारावरती परिणाम करतो पहा. त्यानंतर वाहतूक सुविधा. आता वाहतूक सुविधा कशा प्रकारच्या आहेत? जसं मगाशी मी म्हटलं त्याचप्रमाणे वाहतूक सुविधा उत्तम प्रकारच्या असणं गरजेचं आहे. एखाद्या देशामध्ये विमान वाहतूक चांगल्या प्रकारे विकसित झाली असेल, तर एखाद्या देशामध्ये रेल्वे वाहतूक विकसित झालेली असेल. म्हणजे कोणत्या प्रकारची वाहतूक अधिक विकसित झालेली आहे, तिथे त्यामधलं कौशल्य किती आहे याच्यावरती सुद्धा त्या देशातील व्यापार हा अवलंबून असतो पहा. त्यानंतर पुढचा घटक आपल्याला सांगता येईल तो म्हणजे सरकारी धोरण. सरकारी धोरण कशा प्रकारचं आहे? एखाद्या उद्योगाला किंवा उत्पादनाला शासनाकडून त्या ठिकाणी जर अनुदान दिलं जात असेल किंवा एखादं उत्पादन जास्त व्हावं किंवा त्याची निर्यात करून त्या ठिकाणी उत्पन्न मिळवणं अशा दृष्टिकोनातून अनुकूल धोरण जर शासनाचं असेल तर शासन काय करतं, त्याच्यावरती जकातीचे जे कर आहेत ते कमी आकारतं. त्यामुळे मग तिथे व्यापाराला चालना मिळते. म्हणजे हे शासनाचं धोरण कसं आहे, अनुकूल आहे की प्रतिकूल आहे, त्याच्यावरती सुद्धा त्या देशांमधला व्यापार हा अवलंबून असतो. त्यानंतर पुढचा घटक आपल्याला सांगता येईल तो म्हणजे देशादेशामधील परस्पर संबंध. हा घटक सुद्धा अतिशय महत्वाचा आहे पहा. 2 देशामधले संबंध कसे आहेत त्याच्यावरती सुद्धा त्या देशातील व्यापार अवलंबून असतो. आता तुम्हाला माहिती आहे आपला व्यापार हा बऱ्याच वेळा चीनशी सुरू असतो किंवा चीन मधल्या वस्तू आपल्याकडे बऱ्याच येतात आणि साहजिकच चीन आणि भारत यांचा व्यापार चालतो. पण मधल्या काळामध्ये चीनशी आपले जे संबंध बिघडले म्हणजे सीमेवरती तिथे काही ज्या चकमकी झाल्या त्यामुळे काय झालं, चीनमधून येणाऱ्या उत्पादनावरती भारताने बंदी घातली. साहजिकच तिथे चीनशी होणारा आपला व्यापार काय झाला, ठप्प झाला आणि चीनचं सुद्धा तिथे नुकसान झालं कारण बऱ्याचशा चीनी वस्तू आपण वापरत होतो. त्याचबरोबर आपल्याला पाकिस्तानचं उदाहरण देता येईल. पाकिस्तानमध्ये आपण त्या ठिकाणी क्रिकेट खेळायचं म्हटलं तरी सुद्धा अगदी क्रिकेट पाकिस्तानशी खेळायचं नाही अशा प्रकारे देशाचं धोरण दिसतं. म्हणजे पाकिस्तानशी थोडंसं किंवा आपलं वैर आहे म्हटलं तरी चालेल किंवा त्याच्याशी संबंध आपले बिघडलेले आहेत. साहजिकच मग व्यापाराच्या दृष्टिकोनातून जेव्हा विचार करतो किंवा कुठलीही वस्तू आपण त्या देशाकडून आणू शकत नाही किंवा आयात करू शकणार नाहीये पहा किंवा करणार नाही किंवा त्या देशाला सुद्धा वस्तूची निर्यात करणार नाही किंवा तो देश सुद्धा आपल्याकडून काही वस्तू आयात करणार नाही. साहजिकच इथे मग देशामधील संबंध परस्पर संबंध जर बिघडलेले असतील तर काय होईल, तिथे व्यापार होणार नाही पहा. अशा प्रकारे आपल्याला हे स्पष्टीकरण सांगता येईल. त्यानंतर पुढे भौगोलिक स्पष्टीकरण दिलेलं आहे पहा. बरंच आपण वरती बोललेलोच आहोत त्याबद्दल. तर त्यामध्ये काय, व्यापार म्हणजे 2 किंवा अधिक देशांमध्ये वस्तू आणि सेवांची ऐच्छिक देवाणघेवाण. बघा, 2 देशामध्ये वस्तू आणि सेवांचा सुद्धा व्यापार होतो. बौद्धिक सेवा असतात त्याचा सुद्धा आपण व्यापार करत असतो. म्हणजे ह्याची जी ऐच्छिक म्हणजे इच्छेने होणारी, तो इच्छेने होणारी ती देवाणघेवाण आहे, त्याला काय म्हटलं जातं, व्यापार म्हटलं जातं. आता व्यापार हा प्रकार अगदी प्राचीन काळापासून त्या ठिकाणी अस्तित्वात आहे पहा. आदिम समाजाकडून सुद्धा त्या ठिकाणी हा व्यापार केला जात होता पण त्याचं स्वरूप मात्र वेगळं होतं. त्यामध्ये जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं त्या प्रकारे वस्तू विनिमय पद्धत होती. म्हणजे वस्तूच्या बदल्यात वस्तू देणं, त्याला आपण काय म्हणतो, वस्तू विनिमय. आणि हा मग व्यापाराचा प्रारंभिक प्रकार होता असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे अगदी सुरुवातीचा प्रकार काय, वस्तू विनिमय पद्धत. त्यात फक्त वस्तूंची देवाणघेवाण होत होती. आज वस्तू आणि सेवांचाही व्यापार होतो. आता पूर्वी कसं होतं, फक्त वस्तूंची देवाणघेवाण होत होती परंतु आज मात्र सेवांची सुद्धा देवाणघेवाण होते. सेवा कोणत्या, मग त्याच्यामध्ये पर्यटन व्यवसाय असेल, बँकिंग असेल किंवा मग वाहतूक व्यवस्था असेल, याची सुद्धा देवाणघेवाण त्या ठिकाणी होत असते आणि त्याच्यातून व्यापार घडत असतो. त्यानंतर द्विराष्ट्रीय किंवा बहुराष्ट्रीय व्यापार हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रमुख प्रकार आहेत. आता व्यापाराचे प्रकार त्यामध्ये मी जसं सांगितलं, अंतर्गत व्यापार म्हणजे देशातल्या देशामध्ये होणारा व्यापार. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचे 2 प्रकार केले जातात. त्यामध्ये द्विराष्ट्रीय व्यापार किंवा बहुराष्ट्रीय व्यापार. द्विराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय, 2 देशामध्ये होणारा व्यापार, जसं भारत आणि पाकिस्तान किंवा भारत आणि चीन, या 2 देशामधला जो व्यापार आहे त्याला आपण काय म्हणणार, द्विराष्ट्रीय व्यापार. आणि दुसरा आहे तो बहुराष्ट्रीय व्यापार. बहुराष्ट्रीय म्हणजे एकापेक्षा अधिक राष्ट्रांशी होणारा व्यापार पहा. म्हणजे आता भारताचा व्यापार अमेरिकेशी होतो, युरोपमधील देशांशी होतो किंवा
इकडे आफ्रिकन देशाशी होतो. म्हणजे विविध देशांशी जेव्हा एखादा देश व्यापार करत असतो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? बहुराष्ट्रीय व्यापार. आणि हा काय आहे? आंतरराष्ट्रीय व्यापाराचा प्रमुख प्रकार आपल्याला सांगता येईल पहा. व्यापार हा आंतरदेशीय होऊ शकतो. हा एक जसा अंतर्गत व्यापार होतो तसा आंतरदेशीय म्हणजे दुसऱ्या देशामध्ये सुद्धा होऊ शकतो आणि व्यापारावर अनेक घटकांचा परिणाम होऊ शकतो. आता व्यापार हा आहे त्याच्यावरती सुद्धा अनेक घटकांचा प्रभाव पडतो. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार हा मानवी संसाधने आणि उत्पादनातील विशेषत्वाचा परिणाम आहे पहा. आता आंतरराष्ट्रीय व्यापार जेव्हा होतो तेव्हा त्या ठिकाणी मानवी संसाधन महत्वाचं आहे. मानवी संसाधन म्हणजे मानव ही एक संपत्ती आहे आणि लोकसंख्या किती आहे किंवा ती कौशल्यपूर्ण किती आहे त्याच्यावरती सुद्धा व्यापार होत असतो. त्याचबरोबर दुसरा घटक इथे सांगता येईल तो म्हणजे उत्पादनातील विशेषत्वाचा परिणाम. उत्पादनातील विशेषत्व म्हणजे काय? एखाद्या देशाकडे एखादं विशिष्ट उत्पादन तयार होत असतं. त्याचं उदाहरण आपल्याला द्यायचं म्हटलं तर आखाती देश पहा. आखाती देश कसे आहेत? इराण, इराक, सौदी अरेबिया, ओमान, कुवेत हे वाळवंटी प्रदेश आहे हा. आणि तिथे खनिज तेल मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. खनिज तेलाच्या विहिरी आहेत. साहजिकच पूर्ण जगाला हे देश काय करतात? खनिज तेल निर्यात करतात पहा. म्हणजे त्यांच्याकडे खनिज तेलाचं विशेषत्व आहे. साहजिकच मग ते त्याची निर्यात करतात आणि इतर देश आहेत त्यांच्याकडे खनिज तेलाचं उत्पादन कमी होतं म्हणून ते देश काय करतात? या आखाती देशांवरती किंवा त्यालाच काय म्हणतात? मध्य पूर्वेकडील देश जे आहेत त्या देशांवरती खनिज तेलासाठी अवलंबून राहावं लागतं पहा. आणि म्हणून त्या देशाशी सुद्धा संबंध चांगले ठेवावे लागतात. आज जर भारताचे संबंध इराण, इराकशी जर बिघडले तर काय होऊ शकतं? आपल्याकडे येणारे खनिज तेल बंद होईल आणि साहजिकच आपल्या गाड्या सुद्धा त्या ठिकाणी बंद होऊ शकतात. म्हणजे पेट्रोल, डिझेल नसेल, नैसर्गिक वायू नसेल तर काय होणार आहे मग? तिथे आपण त्या ठिकाणी ही वाहतूक व्यवस्था आपली ठप्प झालेली आपल्याला लक्षात येईल. म्हणजे एखादं विशेषत्व ज्या उत्पादनामध्ये असेल त्याचा परिणाम सुद्धा व्यापारावरती होतो हे आपण सांगू शकतो पहा. त्यानंतर व्यापारातील भागीदारांना जर परस्पर फायदा होऊ शकत असेल तरच व्यापार होऊ शकतो. तर व्यापार कशासाठी केला जातो? तर फायद्यासाठी केला जातो. कोणी नुकसानमध्ये व्यापार करतो का? नाही. मग जर परस्परांना त्या ठिकाणी व्यापाराच्या माध्यमातून फायदा होत असेल तरच व्यापार होत असतो पहा. तसं जेव्हा दोन्ही देशामध्ये उत्पादन घेण्याची एकाच ठिकाणी उत्पादन करण्याची तौलनिक फायदा लक्षात आल्यावर दोन देशात व्यापार होऊ शकतो. आता पहा जेव्हा दोन्ही देशामध्ये उत्पादन घेण्यापेक्षा एकाच ठिकाणी उत्पादन करण्याचा तौलनिक फायदा लक्षात आल्यावर देखील दोन देशात व्यापार होऊ शकतो. जसं पहा आता अमेरिकन देश आहेत. काय करतात? देश मोठा आहे. लोकसंख्या जरी कमी असली तरी विस्तार हा जास्त आहे. परंतु जे आपण त्याला केमिकल युक्त जे काही आहे, अशा कंपन्या ह्या भारतामध्ये आपल्याला जास्त दिसतात. आता इथे भारतामध्ये ह्या केमिकल कंपन्यांचं उत्पादन किंवा केमिकलचं उत्पादन केलं जातं आणि तिथून मग ते अमेरिकेला निर्यात केलं जातं. अमेरिका काय करतो? आपला देश स्वच्छ राहावा, सुंदर राहावा, तिथे प्रदूषण होऊ नये म्हणून तिथे हे उत्पादन घेत नाही बघा. आणि साहजिकच मग भारत मात्र हा विचार करत नाही आणि इथे मग त्याचा परिणाम आपल्याला असा दिसतो की मोठ्या प्रमाणात प्रदूषण वगैरे पाहायला मिळतं. अशा वेळी दृष्ट्या जर भारतामध्ये जर उत्पादन स्वस्तात होत असेल तर अमेरिका किंवा इतर देश काय करणार आहेत? भारतातूनच ते उत्पादन नेतील, तिथे ते उत्पादन करणार नाहीत. अशा प्रकारे सुद्धा त्या ठिकाणी व्यापार होऊ शकतो. आता असा प्रश्न पडतो की तर सरळ सरळ अर्थशास्त्राची बाब आहे. आता व्यापार म्हटलं की अर्थशास्त्राशी संबंधित आहे. आयात निर्यात, देवाणघेवाण त्याच्याशी किंवा पैशाशी रिलेटेड हे सगळं आहे. त्याची चर्चा भूगोलात कशाला असा आपण विचार करू शकतो. आता हा सगळा घटक आहे व्यापार वगैरे अर्थशास्त्राची बाब आहे. मागणी, पुरवठा त्याच्यातील तफावत असेल हे सगळं आपण अर्थशास्त्रामध्ये अभ्यासतो. मग ही भूगोलात कशाला असा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. पण खरे तर या आर्थिक क्रियेचे मूळच भूगोलात आहे. म्हणजे या सर्व आर्थिक क्रिया आहेत ते मुळात आपल्याला कुठे अस्तित्वात असलेल्या दिसतात तर त्या भूगोलामध्ये ते आपल्या लक्षात येईल पहा. त्यानंतर आता पुढचा भाग पाहणार आहोत. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा. विविध भौगोलिक घटक खालीलप्रमाणे म्हणजे काय? तर व्यापारावरती परिणाम करणारे घटक कोणते? ते स्पष्ट असं म्हटलेलं नाहीये तसं. पण पाहायचा अर्थ काय आहे? व्यापारावरती कोणते घटक प्रभाव पाडतात किंवा व्यापारावरती परिणाम करणारे घटक कोणते? म्हणजे व्यापार कशामुळे घडून येतो? तर ते आपण मुद्दे त्याचे पाहूया. पहिला आहे नैसर्गिक संसाधनाच्या वितरणातील फरक. आता पहा नैसर्गिक संसाधने म्हणजे निसर्गातून उपलब्ध होणारी उत्पादनं जी आहेत ती सर्वत्र सारखी आहेत का? नाही. आपल्याला माहिती आहे आता सफरचंदाचं उत्पादन जर घ्यायचं ते आपण इथे कोकणात घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. कारण त्याला तशी भौगोलिक स्थिती असणं गरजेचं आहे. म्हणजे तिथे ते नैसर्गिक साधन संपत्ती आपल्याला उपलब्ध होते. खनिजांचंही सांगता येईल आपल्याला. जसं इराण, इराकमध्ये खनिज तेल उपलब्ध होतं ते भारतामध्ये होतंच पण कमी प्रमाणामध्ये होतं. म्हणजे पुरेसं नसतं. म्हणजे
हा संसाधनाचं वितरण कसं असमान झालेलं आहे. काही ठिकाणी ते जास्त प्रमाणात आहे, तर काही ठिकाणी कमी आहे. म्हणजे ते जास्त आहे तिथून ज्या प्रदेशाला ते कमी पडतं तो प्रदेश काय करतो, त्याची आयात करतो आणि साहजिकच ह्या उत्पादनातील भिन्नतेमुळे काय होतं, आपला हा व्यापार घडून येत असतो पहा. प्रदेशातील निसर्गाकडून उपलब्ध होणारी साधन संपत्ती वेगवेगळी असणार, म्हणजेच जे एका प्रदेशात असेल ते दुसऱ्या ठिकाणी असणार नाही. याचा अर्थ असा की काही घटक एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतील तर दुसऱ्या ठिकाणी त्याची कमतरता असू शकते पहा. त्यामध्ये मग कोणकोणते घटक आहेत? मृदा. आता मृदा सगळीकडे सारखी आहे का? नाही. आपण ध्रुवीय प्रदेश पाहिला तर तिथे मृदा आढळते का? आहे मृदा, पण ती बर्फाने आच्छादलेली आहे. तिथे शेती करू शकतो का? एखादं उत्पादन घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत आपण. दुसरा मुद्दा त्यातला सांगता येईल खनिजे. आता खनिजे सर्वत्र आढळतात का? नाही. जसं महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातील चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बॉक्साईटचं किंवा कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये बॉक्साईटचं उत्पादन होतं. पण खनिज तेलाचं उत्पादनाचा विचार जेव्हा करतो तेव्हा काही प्रमाणात बॉम्बे आहे, आपलं जवळचं खनिज तेल क्षेत्र आहे भारताचं, तिथे थोड्या प्रमाणात खनिज तेल उपलब्ध होतं. पण ते आपल्याला पुरेसं आहे का? नाही. म्हणजे साहजिकच या खनिजाचं जे वितरण आहे ते सुद्धा असमान आहे पहा, म्हणून मग त्याचा परिणाम व्यापारावर होतो. त्याचबरोबर वने. आता वनांचा उपयोग कशासाठी होतो? वनांमधील आधारित उत्पादने जसं मग लाकूड असेल, डिंक असेल, मध असेल किंवा इतर काही वन उत्पादने आहेत, त्याचा उपयोग आपण करत असतो. जसं फर्निचर व्यवसाय असेल किंवा इतर काही व्यवसायामध्ये रबरचे जर ट्री असतील तर त्याच्या माध्यमातून आपण टायर वगैरे बनवणं अशा प्रकारचे व्यवसाय करू शकतो. तर ही वने सगळीकडे आहेत का? नाही. आपल्याला माहिती आहे पहा, विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाऊ तसं काय होतं, वनांचं प्रमाण कमी होतं. पाहिलेलं आहे आपण, विषुववृत्तीय प्रदेशामध्ये वने जास्त असतात. बरोबर आहे का? विषुववृत्तीय प्रदेशात घनदाट अरण्य का आहेत? तर विषुववृत्तीय प्रदेशामध्ये त्या ठिकाणी हा प्रदेश कसा येतो, त्या ठिकाणी शून्य अक्षवृत्तावरती येतो आणि तिथे तापमान जास्त आहे. त्याचबरोबर पर्जन्यही जास्त आहे, म्हणून तिथे वनांचं प्रमाण जास्त आहे पहा. तर आपण जसे जसे ध्रुवाकडे जाऊ तसं काय होतं, त्या ठिकाणी वनांचं प्रमाण कमी होत जातं आणि ध्रुवीय प्रदेशात तर वने आपल्याला आढळतच नाही. सगळीकडे बर्फाच्छादन असलेलं पाहायला मिळतं. तसंच पुढचा घटक सांगता येईल तो म्हणजे भूमी. तर भूमीची उपलब्धता पण सगळीकडे सारखी असेल का? काही देशांना भूमी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. जसं अमेरिकेचं उदाहरण घेतलं तर जमीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे त्यांच्याकडे. पण भारताचा विचार केला तर लोकसंख्या आणि भूमी यांची तुलना केली तर पर हेड प्रत्येकाच्या वाट्याला येणारी जमीन किती आहे? खूप कमी आहे पहा. अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीच्या, ज्याला आपण दरडोई म्हणतो, खूप जमीन 100, 400, अगदी 1600 एकर पर्यंत जमीन एखाद्याच्या मालकीची असते. आणि आपल्या भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये 1 एकर, अर्धा एकर असे इतक्या कमी प्रमाणामध्ये ती जमीन उपलब्ध होते का? लोकसंख्या जास्त आहे आणि त्यामुळे जमिनीचं तुकडीकरण झालेलं आहे पहा. साहजिकच भूमी हा घटक सुद्धा तिथे महत्वाचा आहे, हे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर जल आणि मानवी संसाधने. आता पाण्याची उपलब्धता ही सुद्धा उत्पादनावर परिणाम करते. शेतीसाठी पाण्याची आवश्यकता असते किंवा एखादा कारखाना असेल, त्या कारखान्यामध्ये सुद्धा काही उत्पादनासाठी किंवा काही घटकांसाठी त्या ठिकाणी पाण्याची आवश्यकता असते. म्हणजे जिथे जलस्रोत आहेत किंवा पाण्याची उपलब्धता आहे तिथे काय होतं, अशी उत्पादने घेऊ शकतो आपण किंवा शेती करू शकतो. आणि म्हणून हा घटक सुद्धा सगळीकडे उपलब्ध असेल असं नाही. वाळवंटी प्रदेशात पाणी उपलब्ध असतं का? नाही. राजस्थानमध्ये आपल्याला उत्पादन घेता येईल का गव्हाचं, ज्वारीचं, तांदळाचं? नाही घेता येणार. साहजिकच हे जल किंवा पाणी हे महत्वाचं आहे. त्याचबरोबर मानवी संसाधने. आता मानवी संसाधन किती कुशल आहे त्याच्यावरती सुद्धा बरंचसं अवलंबून आहे. काही प्रदेशामधील लोक अजूनही मागास आहेत पहा. आफ्रिकन देश पाहिले किंवा आशियातील काही देश आहेत, तिथे अजून सुद्धा लोक मागासलेल्या स्थितीमध्ये आहेत. म्हणजे जे काही नवीन तंत्रज्ञान आहे, त्याचं कौशल्य आहे, ते त्यांच्यामध्ये आलेलं नाहीये साहजिकच. मग ही मानवी संसाधने कशा प्रकारची आहेत त्याच्यावरती सुद्धा हा घटक अवलंबून असतो पहा. अशा सर्व संसाधनाचे वितरण समान असते. म्हणजे ते काही ठिकाणी कमी किंवा काही ठिकाणी जास्त. मृदा संसाधन ज्या देशात विपुल व उच्च प्रतीचे असते तिथे कृषी संबंधी व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतात. बघा, आपण भारताचा विचार केला तर भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारताची अर्थव्यवस्था कशी आहे? कृषीवरती आधारित आहे किंवा आपण काय म्हणतो, कृषी ही भारताचा बॅकबोन किंवा एक कणा आहे म्हणतो. कारण बरेचसे उत्पादन आपण या कृषीच्या माध्यमातून घेत असतोय. ते सुजलाम सुफलाम आहे भारतामध्ये, सुपीक मृदा आहे आणि त्याचा परिणाम असा होतो की भारतामध्ये विशेषतः कृषी व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो पहा. असे देश अन्नधान्य व इतर पिकाचे निर्यातदार बनू शकतात. साहजिकच इथे अन्नधान्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. आणि मग जर लोकसंख्या कमी असेल, आता काय होतं, भारताचं लोकसंख्या जास्त आहे
साहजिकच जे अन्नधान्याचं उत्पादन होते ते निर्यात करायला शिल्लकच राहत नाही, कारण स्थानिक पातळीवरच ते संपून जातं. पण एखाद्या देशाची जर लोकसंख्या कमी असेल आणि तिथे अन्नधान्याचं उत्पादन जास्त होत असेल, तर तो देश काय करेल? अन्नधान्य आहे ते निर्यात करेल पहा. या उलट ज्या देशात मोठ्या प्रमाणात शेती केली जात नाही, अशा देशांना अन्नधान्य आयात करावी लागतील. मग आता एखाद्या वाळवंटी प्रदेश असेल, तिथे जर अन्नधान्याची उपलब्धता नसेल, तर त्यांना काय करावं लागेल? इतर जे अन्नधान्य उत्पादक देश आहेत, त्या देशांकडून अन्नधान्याची आयात करावी लागेल. त्याचं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे पहा आखाती देशाचं. आखाती देशांकडे खनिज तेलाचं उत्पादन होतं. ते काय करतात? खनिज तेलाची निर्यात करतात आणि साहजिकच मग तिथे अन्नधान्याचं उत्पादन होत नाही म्हणून त्यांना अन्नधान्याची आयात करावी लागते. मग इतर जे अन्नधान्य उत्पादक देश आहेत, त्या देशांकडून ते अन्नधान्याची आयात करतात पहा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल? मृदा, खनिजे, वने, भूमी, जल, मानवी संसाधने यामधील असमानता ही काय होते? व्यापारासाठी कारणीभूत ठरते किंवा व्यापारावरती प्रभाव टाकत असते. आता प्रत्यक्षच आपण हे घटक डिटेलमध्ये बघूया या ठिकाणी. पहिला घटक आहे तो हवामान. प्रश्न कसा विचारला जातो? पहा, व्यापारावरती परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. तर त्याच्यामध्ये प्राकृतिक घटक विचारतील तुम्हाला, आर्थिक घटक, सामाजिक घटक अशा प्रकारे विचारले जातात. त्यामध्ये विशेषतः प्राकृतिक घटक कोणते परिणाम करतात ते आपण बघूया. तर प्राकृतिक घटकामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे हवामान. हवामान या घटकाचा व्यापारावरती कसा परिणाम होतो? आज पुढचा घटक बघूया आपण. हवामानाचा परिणाम प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांच्यावर होत असतो. देशातील उत्पादनाचे प्रकार हे देखील हवामानावर अवलंबून असतात. म्हणजे हवामान कशा प्रकारचं आहे त्याच्यावरती उत्पादन अवलंबून असतं. उदाहरणार्थ पहा, वर्षभरातील बराच काळ जर हिमाच्छादन असलेले देश प्रामुख्याने मांस आणि लोकराची निर्यात करतात. जसं न्यूझीलंड असेल, ऑस्ट्रेलिया असेल, या ठिकाणी हवामान कसं आहे? थंड आहे. साहजिकच हे देश काय करतात? मांसाचे आणि लोकरीचं उत्पादन आहे ते निर्यात करतात. तर उष्णकटिबंधीय देशांकडे कोणती उत्पादने होतात? केळी, तांदूळ, कोको, चहा ही उत्पादने कुठे होतात? उष्णकटिबंधीय देशाकडे. साहजिकच हे देश काय करतात? याची निर्यात करतात. उदाहरणार्थ श्रीलंकेचं उदाहरण सांगता येईल आपल्याला. श्रीलंका काय करते? चहाची निर्यात करते पहा. त्यानंतर चहाची निर्यात करणारा श्रीलंका हे एक प्रमुख देश आहे. स्वस्त मनुष्यबळ, पूरक हवामान, उताराची जमीन, पाण्याची निचरा होणारी मृदा या भौगोलिक घटकामुळे ते चहाचे मळे मोठ्या प्रमाणात आहेत. त्याच्यावरती एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. श्रीलंकेमध्ये चहाचे मळे मोठ्या प्रमाणात आढळतात. बघा, कारणे द्या. भौगोलिक कारणामध्ये विचारलं जाऊ शकतं. तर याचं कारण काय आहे? श्रीलंकेमधलं हवामान चहासाठी अनुकूल आहे. म्हणजे उष्णकटिबंधीय किंवा उष्ण असं हवामान आहे. त्याचबरोबर या देशामध्ये स्वस्त मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्याचबरोबर जमीन कशी आहे? उताराची, डोंगर उताराच्या जमिनीवर हे उत्पादन होतं. म्हणजे डोंगर उताराची जमीन उपलब्ध आहे. त्याचबरोबर भरपूर पाऊस आणि पाण्याचा निचरा होणारी मृदा. हे भौगोलिक घटक आहेत ते त्या ठिकाणी श्रीलंकेमध्ये उपलब्ध आहेत. म्हणून त्या ठिकाणी काय सांगता येईल आपल्याला? तर याचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं पहा. येथील उत्पादन देशातील गरजा भागवूनही मोठ्या प्रमाणावर उरते. आता तिथे लोकसंख्येचा विचार करता मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. साहजिकच शिल्लक राहिलेलं उत्पादन किंवा अतिरिक्त उत्पादन आहे तो कोणाला निर्यात करतो? तर युनायटेड किंगडम या देशांना, युके म्हणतो आपण त्याला, किंवा युरोपीय देशांना हा निर्यात करतो. कारण त्या ठिकाणी युनायटेड किंगडम मध्ये चहाचे मळे कमी आहेत किंवा नाही आहेत. परंतु मागणी मात्र मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे श्रीलंका, भारत यांच्याकडून युके हा देश काय करतो? चहा विकत घेतो. बघा, श्रीलंकेकडून आणि भारताकडून युकेला चहाची निर्यात या ठिकाणी होते. त्यानंतर दुसरा घटक आहे लोकसंख्या.